मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। ITI ॲडमिशनच्या आज मेरिट लिस्टबाबत आपण बोलणार आहोत। तर ITI मेरिट लिस्ट आज आलेली आहे, प्रोविजनल मेरिट लिस्ट आपण त्याला म्हणू। तर प्रोविजनल लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे नंबर कशा प्रकारे मेरिट नंबर दिसणार आहेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि त्याचबरोबर आज 25 तारीख आहे, ज्याप्रमाणे DVTने जाहीर केलं होतं की प्रोविजनल लिस्ट या ठिकाणी येणार आहे, तर ॲडमिशन होईल की नाही हे या तुम्हाला लिस्टवरून कशा प्रकारे समजायचं आहे किंवा बघायचं आहे हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जाऊ डायरेक्ट डिटेल व्हिडिओकडे। तोपर्यंत तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मित्रांनो, admission.dvt.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे डिटेल दिसते, कारण तुम्हाला लॉग इन करावं लागतं। तर या ठिकाणी रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जावा आणि तुम्हाला तुमचे क्रेडेन्शियल म्हणजे या ठिकाणी तुमचा जो नंबर आहे 2026 वगैरे तो या ठिकाणी एंटर करा। त्यानंतर पासवर्ड, इथे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। त्यानंतर पासवर्ड जो तुमचा असणार आहे पासवर्ड एंटर करायचा आहे। त्यानंतर इथे बेरीज वजाबाकी येते ती या ठिकाणी एंटर करायची आहे आणि साइन इन करायचं आहे। साइन इन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला प्रोफाईल दिसते। तुमची प्रोफाईल या ठिकाणी प्रोसीड टू प्रोफाईल करायचं आहे। त्यानंतर खाली एंटर करा, पुढे स्क्रोल करा। इथे तुम्ही ॲप्लिकेशन वगैरे सगळं दिसतंय। फॉर्म, प्रिंट ऑप्शन फॉर्म, अनलॉक ऑप्शन फॉर्म, अजूनही तुम्ही ऑप्शन भरू शकता। आता मेरिट बघून तुम्ही ऑप्शन भरू शकता। तर या ठिकाणी मेरिट तुम्हाला खाली स्क्रोल केल्यानंतर दिसणार आहे। तर तुमचं SSCचं मेरिट सुरुवातीला दिसतंय। आता हे प्रोविजनल आहे एवढं लक्षात ठेवा, याच्यात बदल होऊ शकतात जर ग्रीव्हनन्स आले की। तर बघा या ठिकाणी 62,167 हे स्टेट लेवल मेरिट आहे, म्हणजे राज्यभरात जेवढे अर्ज आले त्याच्यामध्ये या विद्यार्थ्याचा 62,000 हा मेरिट आहे। त्याचबरोबर कॅटेगरी जी आहे त्यांची SC ST OBC काय असेल तुमची, त्याच्यामध्ये तुमचा मेरिट नंबर इथे असणार आहे, तो स्टेट लेवलच आहे। त्यानंतर डिस्ट्रिक्ट, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये 10वी केलेली आहे त्यामधला नंबर बघा यामध्ये आहे, जो हा जनरल मेरिट नंबर आहे डिस्ट्रिक्टचा, आणि कॅटेगरीचा जनरल मेरिट कॅटेगरीचा नंबर आहे डिस्ट्रिक्टचा, तो या प्रकारे आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला 4 मेरिट नंबर दिसणार आहेत। आता तुम्ही म्हणाल ह्या 4 मेरिट नंबर कसे काय, तर या ठिकाणी ते रँक असतात। तर या रँकनुसार तुम्हाला ॲडमिशन मिळेल की नाही हे तुम्हाला समजणार आहे। आता एखाद्या जिल्ह्यामध्ये, आता मुंबई जिल्ह्यामध्ये जवळजवळ 90च्या वर जागा एका ठिकाणी। आता इलेक्ट्रिशियन समजा तो ट्रेड मागत असेल किंवा मोटर मेकॅनिक मागत असेल किंवा कोणताही ट्रेड मागत असेल, तर या ठिकाणी मुंबईमध्ये 70पेक्षा जास्त जागा आहेतच। पण कॅटेगरीच्या त्यामध्ये बघायच्या आहेत, त्याची कॅटेगरी कोणती आहे। तर या ठिकाणी जो मेरिट नंबर कमी असणार त्याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी डिस्ट्रिक्टमध्ये ॲडमिशन मिळणारच आहे। कारण डिस्ट्रिक्टमध्ये एका जिल्ह्यामध्ये साधारण 1000च्या वर जागा आहेत। आता मुंबईचा विचार केला तर 1000च्या वर जागा आहेत। त्यामुळे तुम्हाला हा जर नंबर खूप कमी असेल, म्हणजे तुम्हाला पर्सेंटेज जास्तीत जास्त 70% असू शकतील, तरच हा मेरिट तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। जसे पर्सेंटेज जास्त आहे तसं या ठिकाणी मेरिट नंबर हा कमी जास्त असणार आहे, म्हणजे पर्सेंटेजनुसारच हे रँक त्या ठिकाणी आलेली आहे। आता ही रँक बघून आपल्याला ॲडमिशन मिळणार की नाही हे 100% समजतं। जर या ठिकाणी रँक बघा आपली बऱ्यापैकी कमी आहे, म्हणजे 1000च्या आत असेल, तर 100% ॲडमिशन तुमच्या जिल्ह्यामध्ये होणारच आहे। म्हणजे या होम डिस्ट्रिक्टची रँकवर साधारण तुमच्या लक्षात येतं। तुम्ही जर आउट ऑफ डिस्ट्रिक्ट जर केलेला असेल तर मात्र तुम्हाला त्या पहिल्या रँकनुसार ॲडमिशन मिळेल की नाही समजणार नाही। तुमची जेवढी रँक इथली ही जी कमी असणार आहे किंवा ही असणार आहे, आता ही समजा 10,000च्या आत असेल, तुम्हाला कोणत्याही जिल्ह्यामध्ये ॲडमिशन मिळणारच आहे। तर हे रँक पाहून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन मिळणार की नाही हे लक्षातच येणार आहे। परंतु आता यावर्षी बऱ्याच जणांना ॲडमिशन मिळणार आहेत, फक्त प्रयत्न करत राहा। असे मेरिट नंबर्स हे फक्त तुम्हाला, आता तुमची रँक समजली आहे, तुम्ही अजूनही ऑप्शन बदलू शकता। आता ही HSCची रँक ही वेगवेगळी आहे। ज्यांनी HSCचे फॉर्म भरलेत, काही HSCच्या ट्रेड आहेत त्याच्यासाठी ही रँक आहे। ती सध्या काही जे HSC ट्रेड आहे त्याच्यासाठीच उपयुक्त आहे। अगदी महत्त्वाची रँक जी आहे ती स्टेट मेरिट, कॅटेगरी रँक, होम डिस्ट्रिक्ट रँक, याच्यावरनं तुम्हाला ॲडमिशन मिळणार। आता एखाद्या जिल्ह्यामध्ये SCच्या समजा 100 जागा असतील, तर या 70 या मेरिटला 100% ॲडमिशन मिळणारच आहे। त्यामुळे जागांची संख्या बघून तुम्हाला फॉर्म, ऑप्शन फॉर्म अजूनही बदलू शकता। अनलॉक ऑप्शन फॉर्म करायचा आहे आणि परत एकदा तुम्हाला जागा ज्या काही तुमच्या जिल्ह्यामध्ये असतील त्या अप साईडला म्हणजे वरती ठेवा,
क्रमानुसार आणि बाकीच्या जिल्ह्यातील नंतर ठेवा, किंवा तुम्हाला एखादा ट्रेड पाहिजे तो एकच ट्रेड या ठिकाणी तुम्ही एंटर करा. अनेक ITIमध्ये, ज्या जवळच्या ITIमध्ये अनेक ITIमध्ये तुम्ही एकच ट्रेड एंटर करू शकता. मागच्या वेळी म्हटलं होतं की तुम्ही एकच ITI एंटर करू नका, तर अनेक ITI त्या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म म्हणजे रँक समजलेली आहे आजच्या दिवसामध्ये. आणि आता तुम्हाला ऑप्शन्ससुद्धा ओपन ठेवलेले आहेत 27 तारीखपर्यंत. त्यामुळे अद्यापही तुम्ही जवळच्या ITIमध्ये भेट देऊन ऑप्शन फॉर्म भरून घेऊ शकता, किंवा याच्यानंतरचे जे मेरिट म्हणजे आजच परत लागणार आहेत ते राऊंड लागणार आहेत. तर राऊंड कोणत्या प्रकारे असणार आहेत, कधी कधी तुम्हाला जायचं आहे, तुमची अलॉटमेंट म्हणजे तुम्हाला ITI मिळाला की नाही हे समजणार हे, यासाठी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे ज्यावेळी राऊंडचं टाइम टेबल आता येणार आहे त्यानुसार तुम्हाला कोणता ट्रेड मिळाला हे तुम्हाला त्या दिवशी समजणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहे. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ITI मेरिट नंबर आलेला आहे, त्यामुळे मेरिट नंबर हा फक्त तुम्हाला एक रँक समजते. तुम्ही परत सतत या पहिल्या राऊंडला जर मिळालं नाही तर दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंड असे साधारण 8 ते 9 राऊंड असणार आहेत. त्यामुळे फक्त लक्षात घ्या तुमच्या मेरिट नंबरमध्ये वर खाली थोडंसं होणार आहे, जे फक्त 2 दिवसात जे काही ग्रीव्हन्स येतील ते. तर अशा प्रकारे तुम्हाला बघत राहायचं आहे, सतत आता वेबसाईट बघत राहायची आहे. आणि तुम्हाला जे काही येणार आहे टाइम टेबल ते सुद्धा बघत राहायचं आहे, म्हणजे तुम्हाला त्यानुसार सगळे डिटेल देणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.